शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपला विषय आहे बागायत गव्हाचे लागवड तंत्रज्ञान आणि यासाठी आपल्या फुले कृषी वाहिनी या 90.8 FM स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांना. आपलं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं डॉक्टर आदिनाथ ताकटे सर हे मृदशास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि आजचा विषय आपला आहे की बागायत गव्हाचे लागवड तंत्रज्ञान. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगानं आज आपल्याला विचारायला मला निश्चित आनंद होईल की महाराष्ट्र राज्यातलं जर गव्हाचं उत्पादन बघितलं तर ते अत्यंत कमी येण्याचं सगळीकडे असं दिसतंय. तर नेमकं याची काय कारण असं सांगते? शेतकऱ्यांनो, जरच आपण आपल्या राज्याचा विचार केला तर आपलं राज्य हे जवळजवळ 80% हे कोरडवाहू क्षेत्र आहे. अगदी. आणि आपला जो बेहंगाम आहे हा बेहंगाम हा ओलीवर आपला साधारणपणे ओलीवर पेरणी आपण करतो. एकंदरच जी काही गव्हाची लागवड आहे अगदी ही कोरडवाहू भागात होते, ती मोठ्या प्रमाणात होते. दुसरी गोष्ट, पिकांच्या अवस्थेनुसार पाणी पुरवठा पिकाला होत आहे. तिसरी गोष्ट, पीक संरक्षणाचा अभाव, त्यानंतर मशागत तंत्रज्ञानाचा अभाव, योग्य वाणांचा वापर न करणं आणि आपण गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला प्रमाण जाणवतंय ते बदल. या बदल्या हवामानाला जे काही हंगामातली पिकं आहेत, खरीप हंगामातली पिकं आहेत, उन्हाळी पिकं आहेत, ही आता मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हा वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या रीतीनं होतो. अगदी. आणि त्यामुळं बदलत्या हवामानाचा गव्हाच्या पिकावर परिणाम हा निश्चितपणे आपल्याला जाणवतो. कारण गहू हे पीक थंड हवामानात येतं आणि थोडं जरी टेम्परेचर वाढलं, तापमान वाढलं तर निश्चित त्याचा उत्पादनावर चांगला परिणाम होतो. अशा या विविध कारणांमुळं आपल्या राज्यातील गव्हाचं उत्पादन हे कमी येतं. अच्छा सर, हे झालं गव्हाच्या बाबतीत. पण गव्हाची लागवड करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांचा जमिनीचा प्रकारानुसार लागवड करणं अपेक्षित आहे. तर काय सांगता जमीन निवड असावी? शेतकरी बंधूंनो, गव्हाच्या लागवडीकरता पाण्याचा चांगला निचरा होणारी भारी जमीन ही योग्य असते. परंतु हलक्या आणि मध्यम जमिनीत आपण जर भरपूर संतुलित रासायनिक खतं, सेंद्रिय खताचा जर केला तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यातून चांगलं उत्पादन येतं. अगदी. गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी जमीन भुसभुशीत असणं हे अत्यंत जरुरीचं आहे. अशा जमिनीमध्ये गव्हाची मुळांची वाढ, विस्तार आणि कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य पाण्याचं व्यवस्थित शोषण होतं आणि त्यामुळे साहजिकच उत्पादन हे चांगलं येतं. अगदी अगदी. हे करत असताना सर, मग गव्हाच्या लागवडीपूर्वी आपण एक मृदशास्त्रज्ञ आहात, तर जमिनीची मशागत कशी केली पाहिजे, जमिनीची बांधणी कशी असली पाहिजे? शेतकरी बंधूंनो, एकंदरच खरीप पिकं निघाल्यानंतर मंडळी आपल्याकडं खरीपमध्ये सध्या सोयाबीन निघाल्यानंतर, बरं, मक्याचं पीक निघाल्यानंतर, कापसाचं पीक निघाल्यानंतर, जनरली ऊसाचं पीक निघाल्यानंतर आपल्याकडं गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. वेळेवर पेरणी आपण ज्यावेळेस म्हणतो, म्हणजे सोयाबीनचं पीक निघाल्यानंतर, मक्यासारखं पीक निघाल्यानंतर आपल्याला वेळेवर पेरणी करणं शक्य होतं. परंतु ऊसाचं पीक हे ऊसाचं पीक हे गेल्यानंतर पेरणी ही निश्चितपणे ही उशिरा होते. आता हे पीक झाल्यानंतर लोखंडी नांगरानं साधारणपणे 20 ते 25 सेंटीमीटर ही खोल नांगरट करावी. नांगरट झाल्यानंतर हेक्टरी सर्वसाधारणपणे 25 ते 30 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत अथवा कंपोस्ट खत, 25 ते 30 बैलगाड्या जवळ 10 टन शेणखत हे शेवटच्या कोशासाठी मिक्स करावं. त्या रीतीनं आपण ही जमिनीची मशागत करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अगदी. सर, आपण म्हटल्याप्रमाणे कपाशीची वेचणी झाल्यानंतर किंवा ऊस गेल्यानंतर त्याची लागवड होते, तर वेळेचं बंधन शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार जिकरीचा प्रश्न होतो. तर गव्हाच्या पेरणीसाठी योग्य वेळ कशी साधली पाहिजे? शेतकरी म्हणून एकंदरच गव्हाच्या पेरणीचा पण हंगाम जर बघितला तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 4 वेळा पेरणी होते. बरं. पहिली पेरणी जी म्हणतो आपण ती जिरायत हंगामाची, ती सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटच्या पंधरवड्यात आहे. ज्यांचं मर्यादित सिंचन आहे, पाण्याची कमतरता आहे, 2 पाटे गहू घेऊ शकतात, अशा शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर अगदी या दरम्यान पेरणी करावी. त्यांना वेळेवर पेरणी करणं शक्य आहे, पाण्याचा मुबलक साठा आहे. अशा शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात आपण पेरणी करावी. बरं. उशिरा 15 डिसेंबर पर्यंत आपण पेरणी करावी. बरं. साधारणपणे पिकाची पिकं
निघाल्यानंतर निश्चितच जमीन तयार करायला उशीर होतो. त्यामुळं उशिराची पेरणी ही 15 डिसेंबरपर्यंत शक्यतो आपण करावी. यंदाचा जर विचार केला, मुळातच खरीप हंगामात पाऊस उशिरा पडला. खरीप हंगामातील पिकांची पेरणी मुळातच जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात झाली. त्यामुळे साहजिकच खरीप हंगाम थांबलेला आहे. परचा पाऊस कमी पडलेला आहे. त्यामुळं निश्चितच आपल्याला पेरणी करताही उशीर झालेला आहे. शिवाय पाण्याची पण मोठी कमतरता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी लवकर पेरणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता उशिरात जर पेरणी केली तर निश्चितपणे आठवड्याला 2.5 क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला हे उत्पादन कमी आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शेतकरी बंधूंनी वेळेवर पेरणी करणं हे आता गरजेचं आहे. बरं, खऱ्यानं 90.8 FM कृषी वाहिनीच्या माध्यमातून ताकटे सरांना सर्व शेतकरी बंधूंना आपण ऐकत आहात आणि त्यांनी सांगितलेलं आहे की उत्पादनावरती परिणाम करणारा महत्त्वाचा घटक ही वेळ आहे. तेव्हा वेळेचं बंधन हे प्रत्येक शेतकऱ्याने त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. सर, गव्हाच्या पेरणीकरता वाण निवडणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. निश्चित शेतकरी बंधूंनो, शुद्ध बीजा पोटफळे रसाळ गोमटी असं आपण म्हणतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला गव्हाचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर वाणांची निवड अत्यंत महत्त्वाची. त्याकरता आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं कृषी संशोधन केंद्र निफाड येथून बरेचसे वाण हे प्रसारित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी वेळेवर पेरणीसाठी त्र्यंबक, त्यालाच आपण NIAW 301, तपो NIAW 917, त्यानंतर गोदावरी NIDW 295, फुले समाधान NIAW 1994 या वाणाची आपण ही पेरणी करता निवड करावी. आता यात सगळ्यात चांगला वाण कोणता, मुळात वाण कोणता निवडायचा सर्वात महत्त्वाचं. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, आपण नेमकं कशा गव्हाची लागवड करतो त्यानुसार वाणाची निवड ही महत्त्वाची आहे. अगदी आपल्याला खाण्याकरता म्हणजे चपाती करता निवडायचा आहे, बिस्किट करण्याकरता निवडायचा आहे, शेवया करता निवडायचा आहे. अशा विविध वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. जनरली आपण जिल्ह्याचा विचार केला तर शक्यतो आपण ही खाण्याकरता मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे पेरणी ही केली जाते. बरं, नगर जिल्ह्याचा विचार केला तर सर्वसाधारणपणे रब्बी हंगामातील जी पेरणी आहे सर्वच पिकांची जवळजवळ 4,57,126 हेक्टर सरासरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्याचं. आणि याचा जर विचार केला तर निश्चित ते कमी प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात असं आढळलं आहे की 3,94,000 क्षेत्रावर ही पेरणी ह्या रब्बी हंगामात होऊ शकते. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं गव्हाचं क्षेत्र हे जवळजवळ 75,000 पूर्वी होतं ते यंदाच्या वर्षी 45,000 निश्चित कमी होणार आहे असं एकंदरीत हे चित्र आहे. बरं, एकतर यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडलेला आहे, पाणीसाठा मुबलक प्रमाणात नाही, बोर झालं, विहीर झाल्या यांना पाणी कमी आहे. त्यामुळं निश्चितच या गव्हाच्या पेरणी क्षेत्रात आपल्याला कमी त्र हे यावर्षी जाणवणार आहे. एकंदरीत पण वाणांचा विचार करत होतो तर कृषी विद्यापीठानं महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले समाधान हा अत्यंत चांगला उत्पादन देणारा वाण बागायत वेळेवर पेरणीसाठी आणि उशिरा पेरणीसाठी देखील हा सबती वाण हा शिफारशीत केलेला आहे. त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे. मेरा रोगात प्रतिकारक्षम असा वाण आहे. प्रथिनांत प्रमाण हे 10% जास्त आहे, त्यासाठी उत्तम आहे. त्याची जवळजवळ बागायत वेळेवर पेरणीसाठी 45 ते 50 क्विंटल प्रति आणि उशिरा पेरणीसाठी 42 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी इतका आहे. सर्व 15 ते 120 दिवसात वाण तयार होतो. उशिरा पेरणी केल्यास 110 दिवसात तयार होतो. अशा रीतीनं ह्या वाणाची आपण लागवड केली तर निश्चित उत्पादन हे चांगल्या प्रकारचं. आणि श्रीबंधूंनो, आजचा आपला विषय आहे बागायत गव्हाचं लागवड तंत्रज्ञान. पेरणीला जर उशीर झाला असेल तर आदिनाथ ताकटे सरांनी जो सांगितलेला आहे फुले समाधान याची लागवड करण्यासाठी आपण काहीच हरकत नाही. सर, याचबरोबर अजून काही वाण आहेत का? निश्चित शेतकरी बंधूंनो, काही आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खपली गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि त्या विशेष करून खिरीसाठी हे वाण वापरले जातात. यामध्ये प्रामुख्यानं DDK 1025, त्यानंतर DDK 1029, त्यानंतर MACS 2971 हे प्रामुख्यानं खपली वाण म्हणजे जनरली
हे आपण खिरीसाठी वापरतो. बरोबर. हे वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. याशिवाय जिरायत हंगामासाठी म्हणजे ज्यावेळेस आपण ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आपण पेरणी करतो त्यावेळेस पंचवटी, MSH 4028 आणि नेत्रावती बरोबर हे वाण प्रामुख्याने आहेत. आणि नुकतंच गेल्या 2 वर्षामध्ये या विद्यापीठानं फुले सात्विक वाणाची शिफारस बिस्किट निर्मितीकरता खास केली आहे. आणि त्याशिवाय फुले अनुपम हा गव्हाचा सरबती वाण नियंत्रित पाण्यावर येण्यासाठी म्हणजे त्याला एक पाणी जरी दिलं तरी याचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे येऊ शकतं. निश्चितपणे शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवावं की ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे आणि त्या वाणाचा जर आपण पेरणीसाठी उपयोग केला तर निश्चितच त्यांना चांगलं उत्पादन येऊ शकतं. अगदी सर, शेवयाचा पण आपण उल्लेख केला. आता जे उल्लेख केलेले वाण हे शेवयासाठी पण मोठ्या प्रमाणात वापरू शकतात. याशिवाय पास्ता बनवण्यासाठी, मॅगी बनवण्यासाठी त्याचा वापर आपण विविध प्रकारे हे करतो. खूप सर, या वाणाच्या बाबतीमध्ये झालं, पण यानंतर लागवडीकरता हेक्टरी बियाणं हे सुद्धा वापरणं गरजेचं आहे. तर किती बियाणं हेक्टरी वापरणं गरजेचं आहे? शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे आपण हंगामानुसार किंवा जिरायत क्षेत्राचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे 75 किलो ते 100 किलो बियाणं वापरावं. बागायत वेळेवर पेरणी करता सर्वसाधारणपणे 100 ते 25 किलो आणि उशिरा पेरणी केली असेल तर त्याला जवळजवळ 125 किलो बियाणं आपण हे वापरायला हवं. अशा रीतीनं आपण या वाणांचा वापर हा करायला हवा. म्हणजे उशिरा पेरणी करणार असेल तर 125 ते 150 किलो, वेळेवर पेरणी करणार असेल तर 100 ते 125. आणि ज्यावेळेस जिरायत पेरणी करायची ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात त्यावेळेस सर्वसाधारणपणे 50 ते 100 किलो त्याप्रमाणे हे बियाणं वापरावं. अशा रीतीनं आपण पेरणीला हे बियाणं वापरावं. सर, मग गव्हाच्या लागवडीपूर्वी काही बीज प्रक्रिया करणं वगैरे हे असं आवश्यक आहे? निश्चित. शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रियेची ख्याती देई उत्पन्नाची प्रचिती. शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रिया मुळातच आपण कशासाठी करतोय हे अत्यंत महत्त्वाचं. यामध्ये प्रामुख्यानं बियाणांपासून आणि जमिनीत जे काही कीड व रोग उत्पन्न होतात त्याचं आपल्याला संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे, नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला या बियाणाला रोग किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण एखाद्या बियाण्याला बीज प्रक्रिया करतो त्यावेळेस पहिली जी आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे ती बुरशीनाशकाची करायची आहे. बरं. दुसरी जी आपल्याला बीज प्रक्रिया करायची ही रासायनिक कीटकनाशकांची करायची आहे. आणि तिसरी म्हणजे या 2 प्रक्रिया झाल्यानंतर 3-4 तासाचा कालावधी जाऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करायची आहे. म्हणजे अझोटोबॅक्टर कुठली का असो, अझोटोबॅक्टर, रायझोबियम, PSB या जीवाणू खतांची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. गव्हाच्या बाबतीत सर्वसाधारणपणे असं म्हणता येईल की पेरणीपूर्वी म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पेरणी करायची आहे त्यावेळेस गव्हाची पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची म्हणजे जवळजवळ 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणे आपण बीज प्रक्रिया करायची आहे. आणि त्यानंतर 10 किलो बियाणास 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि 250 ग्रॅम PSB या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करायची आहे. शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, आपण नगर जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं विद्यापीठ आहे. परंतु आमच्या सर्व शास्त्रज्ञांच्या दर्शनास आलं आहे की आपल्या इतक्या विद्यापीठ असून आपण बीज प्रक्रिया करत नाही आहेत. प्रक्रियेबाबत जे काही आपल्याकडं संशोधन झालं आहे किंवा जी काही उपलब्ध आहे, जीवाणू संवर्धन जे आहे उपलब्ध, याचं अगदी हाकेच्या अंतरावर विद्यापीठ असताना सुद्धा आपण ते वापरत नाही आहेत. या माध्यमातून आपल्याला सांगू की निश्चितपणे या कृषी विद्यापीठाच्या जी काही पदव्युत्तर महाविद्यालयाच्या समोर याचं एक कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात अझोटोबॅक्टर, झोबियम, PSB या जीवाणूंची निर्मिती होते. याशिवाय कंपोस्ट डिकम्पोजिंग कल्चर हे कंपोस्ट निर्मितीसाठी वापरलं जातं. अशा प्रकारे आपण याचा फायदा हे घेतला पाहिजे. कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी श्रमात
आपल्याला जवळजवळ 10 ते 20% उत्पन्नाची हमी देणारं हे जीवाणू संवर्धन आहे. अगदी आणि या जीवाणू संवर्धनाचा वापर आपण निश्चितपणे हा करायला हवा. या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतोय की याचा आपण फायदा हा घ्यायला हवा. निश्चितपणे शेतकरी बंधूंनो, महापालिका कृषी विद्यापीठाचं अणुजीवशास्त्र आणि रोगशास्त्र विभाग मार्फत अशा पद्धतीची जैविक पद्धतीचे जे बीज प्रक्रियेसाठी उपयुक्त असेल ते कल्चर या ठिकाणी निर्माण केलं जातं आणि ते विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. आपण जरूर त्याचा संपर्क साधायचा आहे आणि अवलंब करायचा आहे. सर, हे झालं आपल्या याच्या संदर्भात. तर आता पेरणीच्या संदर्भात पेरणी नेमकी कशी केली पाहिजे? शेतकरी म्हणून गव्हाची पेरणी ही एकेरी करणं आवश्यक आहे. दुहेरी पेरणी केली तर आपल्याला अंतर मशागत करणं कठीण जातं. बरं. त्यामुळं एकेरी पेरणी करणं हे अंतर मशागतीसाठी केव्हाही चांगलं. त्यामुळं आणि त्यासाठी आपल्याला सारे पद्धत किंवा ज्यावेळेस पेरणीनंतर ते काही आपण प्लॉट बांधतो, वाफे तयार करतो, करणं सोपं जातं. त्यामुळे एकेरी लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं, एकेरी पद्धतीने लागवड एकेरी पद्धतीनेच लागवड करणं गरजेचं आहे. सर, आपण एक मृदशास्त्रज्ञ देखील आहे, ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे बऱ्याच प्रमाणात. तर खत व्यवस्थापन हा स्वतःचा कळीचा मुद्दा आहे. तर खत व्यवस्थापन कशा पद्धतीने अपेक्षित आहे? शेतकरी म्हणून आपल्याला मुळातच आपण कोणतं पीक घेणार आहोत, कोणत्या जमिनीवर घेणार आहोत, तत्पूर्वी आपल्याला मातीमध्ये कोणते घटक उपलब्ध आहेत आणि त्यानुसार म्हणजे माती परीक्षण करणं गरजेचं आहे. त्यानुसार खतांची मात्रा देणं हे अत्यंत गरजेचं आहे. माती क्षण ही यशस्वी शेतीची गुरुकिल्ली आहे. अगदी. आणि आपल्याला अधिकाधिक उत्पादन घ्यायचं असेल तर निश्चित खतांची मात्रा ही संतुलित प्रमाणात देणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय आपल्याला खतांची मात्रांची बचत करता येते. बरं. उदाहरण द्यायचं झालं तर त्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे आणि त्यांना गव्हाचं पीक घ्यायचं आहे तर निश्चितपणे सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात हवेतील नत्र शोषून घेतं. जमिनीत मोठ्या प्रमाणात नत्र हे साठवलेलं असतं. बरं. नंतरचं जे पीक आपण गव्हाचं घेणार आहोत त्याला निश्चितच नाराची मात्रा जी युरियाच्या माध्यमातून आपण देतोय ही मात्रा आपल्याला कमी करता येते आणि त्याद्वारे आपल्याला निश्चित खतांवर जो होणारा खर्च आहे हा वाचवता येतो. याकरता माती परीक्षण करणं आणि त्यानुसार खतांचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी. शेतकरी बांधवांनो, शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती करणे हे फार महत्त्वाचं आहे. जमिनीचं आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे माती परीक्षण हा तुमच्या सगळ्या खत व्यवस्थापनाचा मूळ गाभा आहे. डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांनी जे सांगितलेलं आहे, खत व्यवस्थापनापूर्वी माती परीक्षण आणि त्यानुसार खतं देणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर सर, हे झालं खत व्यवस्थापनाच्या बाबतीत. त्याच्यानंतर आंतरमशागत ही फार महत्त्वाची असते. सर, काय सांगता येईल? तत्पूर्वी सर, आपण जिरायत हंगामासाठी, बागायत हंगामासाठी, वेळेवर पेरणीसाठी, उशिरा पेरणीसाठी कोणतं खत केव्हा द्यावं बरं हे बघणं गरजेचं आहे. जिरायतीचा हंगाम ऑलरेडी संपत आलेला आहे. बरं. तर परंतु शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपण जिरायत हंगामासाठी पेरणीच्या वेळी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश हे प्रति हेक्टरी द्यायला हवं. अगदी. मर्यादित म्हणजे ज्यावेळेस ही 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान आपण करणार आहोत त्यावेळेस 80 किलो 40 स्फुरद आणि 40 किलो पालाश यामध्ये नत्राची मात्रा 80 मधील 40 किलोची मात्रा ही आपण पेरणीच्या वेळी, संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे पेरणीच्या वेळी आणि उर्वरित नत्राची मात्रा म्हणजे 40 किलो नत्राची मात्रा ही आपण पीक सर्वसाधारणपणे 21 ते 30 दिवसाची झाल्यानंतर द्यावी. बरं. आपल्या बागायती वेळेवर पेरणी करायची आहे. अशा वेळी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 40 किलो पालाश अशा प्रमाणात शिफारसीत मात्रा आहे. परंतु संपूर्ण स्फुरद, संपूर्ण नत्र याची मात्रा ही आपल्याला पेरणीच्या वेळी आणि उर्वरित नत्राची मात्रा ही 1 ते 30 दिवसाच्या दरम्यान द्यावी. उशिरा पेरणीसाठी 90 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश अशी खतांची शिफारस आपल्या विद्यापीठानं दिली आहे. अगदी. यामध्ये अर्ध नत्र हे पेरणीच्या वेळी, संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे पेरणीच्या वेळी, उर्वरित नत्राची मात्रा म्हणजे 45 किलो नत्राची मात्रा ही आपण सर्वसाधारणपणे 21 ते 30 दिवसानंतर जाईल. शेतकरी बंधूंना नत्र, स्फुरद, पालाश निश्चितपणे किती द्यावं हे कळत नाहीये. आपण गोणीच्या भाषेत सांगायचं झालं तर आता सध्या बागायती वेळेवर पेरणी चालू आहे. अशा शेतकऱ्याने सर्वसाधारणपणे पेरणीच्या वेळी 3 गुण्या युरियाच्या, 7 गुण्या सिंगल सुपरस्पेटच्या द्याव्यात आणि जवळजवळ 1.5 ते 2.25 गुण्या ह्या म्युरेट पोटॅशच्या द्याव्यात. उर्वरित 3 गुण्या त्या 21 ते 30 दिवसानंतर द्याव्यात. बरं. उशिरणीसाठी जवळ पेरणीच्या वेळी 2.25 गुण्या
ह्या युरियाच्या द्याव्यात. त्यानंतर 7.5 गोण्या ह्या सिंगल सुपर फॉस्फेटच्या द्याव्यात. 1.5 ते 2.25 ह्या मिरट ऑफ पोटॅश द्याव्यात. अगदी उर्वरित नत्राची मात्रा म्हणजे 2.25 गोण्या ह्या साधारणपणे 21 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपण द्यायला हव्या. अशा पद्धतीवर खत नियोजन तर भरघोस उत्पादनाला काहीच हरत नाही. निश्चितच. अगदी सर, गव्हाच्या आंतरमशागत विषयी आपण बोलत होतो. शेतकरी बंधूंनो, आंतरमशागत ही अत्यंत गव्हाच्या बाबतीत महत्त्वाची आहे. एकंदरीत बघितलं तर गव्हाची ज्यावेळेस आपण पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर सर्वसाधारणपणे गव्हाचं पीक म्हणजे वेळेवर आणि उशिराचं पीक आपण केलं तर साधारणपणे 3 आठवड्यांनी खुरपणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. नेमकं गरजेचं काय हेही महत्त्वाचं आहे, कारण पीक कांडी अवस्थेत त्यावेळेस आलेलं असतं. बरोबर. आणि मजूर सहाय्यानं आपल्याला बंद करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला ही अवस्था ओलांडून गेली तर मजुराचा उपयोग होत नाही, पिकांची नासाडी जास्त होते. त्यामुळं वेळेत आपण मजुरांच्या सहाय्यानं आपल्याला खुरपणी करायची असेल तर साधारणपणे पीक 21 दिवसाचं झाल्यानंतर आपण खुरपणी करावी. बरं. त्यानंतर तण नियंत्रणाचा वापर करणं हे फायद्याचं ठरतं. तर मजुरीचे त्यानंतर वेळ मजुरांची उपलब्धता आणि असा वापर केल्यामुळं हे निश्चितच माध्यमाच्या बाजूने आपण सांगू शकतो. अगदी गव्हामधील तण नियंत्रणासाठी उगवणीपूर्वी ऑक्सिफ्लोरोन हे तणनाशक 425 प्रति हेक्टरी किंवा पेंडॅमिथॅलिन हे तणनाशक 2.5 किलोग्रॅम प्रति हेक्टरी 750 लिटर पाण्यात मिसळून पेरणी केलेल्या क्षेत्रावर जवळजवळ एक समानपणे आपण फवारावं. बरं. तसेच या तणनाशकाची जर आपल्याला फवारणी शक्य नसेल तर विशेषतः द्विदल वर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर जवळजवळ 27 ते 35 दिवसाच्या दरम्यान 2,4-D याला आपण सोडियम क्षार असं म्हणतो, बरोबर, हे तणनाशक 1 ते 1.5 किलो प्रति हेक्टरी हे 500 लिटर पाण्यात सोडून फवारणं. बरं. फवारणीच्या वेळी तण हे जवळजवळ 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असणं हे गरजेचं आहे. ही अवस्था शेतकऱ्यांनी बघणं अत्यंत गरजेचं आहे. आता 2,4-Dची फवारणी करताना आजूबाजूला तणनाशक पडणार नाही, बरं, द्विदल पिकांवर उडणार नाही याची काळजी घ्यावी. अगदी. तणनाशकाची ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेल नोझल याचा वापर करावा. फवारणीसाठी साधा नॅपसॅकचा पंप आपण वापरला तर निश्चित त्याचा चांगला परिणाम होतो. पॉवर स्प्रेचा उपयोग तण नियंत्रणासाठी करू नये. अशा रीतीनं ही आंतरमशागत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी. अशा पद्धतीनं आंतरमशागत जर केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम सुद्धा वाचण्याचे. सर, आता जगितलं तर पाण्याची जाणवतंय, गव्हाच्या पेरणीला पण उशीर होतोय, तर अशा स्थितीत गव्हाच्या पाण्या व्यवस्थापन त्याच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार कशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे? शेतकरी बंधूंनो, एकंदरच आपण यंदाचा विचार केला, या वर्षीच्या पावसाचा विचार केला तर खरीपात आपल्याला हुलकावणी दिली आहे. हो. उशिरा पाऊस पडलाय. परतीच्या पावसानं पण आपल्याला हुलकावणी दिलेली आहे. कमी प्रमाणात पाऊस पडलाय. अगदी. आणि साहजिकच त्याचा परिणाम रब्बी हंगामावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि आत्ताच आपण बघतोय की राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही जिल्हे दुष्काळी घोषितही करण्यात आले. आणि एकंदरच आपण जर बघितलं तर यंदाच्या वर्षी रब्बी हंगामाच्या पिकांना संरक्षित पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण गव्हाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे जमिनीला म्हणजे गव्हाच्या पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं. आपण एकंदरच विचार केला तर भारी जमिनीसाठी 18 दिवसाच्या अंतराने जवळजवळ 6 पाण्याच्या पाळ्या ह्या द्यायला हव्यात. बरं. मध्यम जमिनीसाठी 15 दिवसाच्या अंतराने 7 पाळ्या देणं गरजेचं आहे. हलक्या जमिनीसाठी 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 8 ते 10 पाळ्या देणं गरजेचं आहे. परंतु पीक वाढीच्या अवस्थेत पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर शेतकऱ्यांकडं एकच पाणी देण्यासारखं म्हणजे उपलब्ध आहे तर अशा शेतकऱ्यांनी 40-42 दिवसांनी म्हणजे पेरणी झाल्यानंतर 40 ते 42 दिवसांनी पाणी द्यावं. बरं. 2 पाणी ज्याला देणं शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी पहिलं पाणी हे 20 ते 22 दिवसांनी द्यावं. दुसरं पाणी हे 60 ते 65 दिवसांनी द्यावं. ज्या शेतकऱ्यांना 3 पाळ्या देणं शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी पहिलं पाणी हे 20 ते 22 दिवस, दुसरं पाणी हे 42 ते 45 दिवस आणि तिसरं पाणी हे 60 ते 65 दिवसांनी देणं हे अत्यंत. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची कमतरता आहे अशा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनचा वापर केला तर निश्चित उत्पादनात वाढ होईल. ज्या शेतकऱ्यांकडे तुषार सिंचन उपलब्ध आहेत अशा शेतकऱ्यांनी
पीक 80 दिवसाचं होईपर्यंत स्प्रिंकलरचा वापर केला तर निश्चितच आपल्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. यंदाचं वर्षाचा आपण पाण्याचा विचार केला, पावसाचा विचार केला तर निश्चितपणे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. पिकाच्या संवेदनशील अवस्थेत आपण पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा रीतीनं पण हे पाणी देणं गरजेचं आहे. एकंदरच आपण जर ह्या संवेदनशील अवस्थांचा विचार केला तर सर्वसाधारणपणे मुकटमुळे फुटण्याची अवस्था जी आहे ती साधारणपणे 21-25 दिवसांनी फुटवे फुटण्याची अवस्था आहे ही साधारणपणे 65 ते 60 दिवसांनी येते. पीक फुलोऱ्यात यायचं जवळजवळ 70 ते 80 दिवसांनी आपण हे पीक फुलोऱ्यात येतं. दाणे चीक भरण्याची अवस्था आहे ही 90 ते 100 दिवसांनी येते आणि दाणे टणक होण्याची अवस्था आहे ही सर्वसाधारणपणे 110 दिवसांनी येते. अशा अवस्थेमध्ये आपण जर पाणी दिलं तर निश्चितपणे उत्पादनात ही वाढ झालेली दिसून येते. सर्वसाधारणपणे आपल्या जमिनीचा मजदूर लक्षात घेऊन आपण किमान 4 पाळ्या पाण्याच्या देऊ शकू तर निश्चितपणे आपल्याला उत्पादनात ही चांगली वाढ आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं शेतकरी बांधव अतिशय शास्त्रीय पद्धतीनं पिकांना पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं हे डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. सर, आपण लागवडीपासून ते संपूर्ण गव्हाच्या तंत्रज्ञानाविषयीची इत्थंभूत माहिती या ठिकाणी दिली. जाता सर महत्त्वाचा आपला काय सल्ला राहील? शेतकऱ्यांना गव्हाचे सर्वात हे पीक हवामान संवेदनशील पीक आहे. थंडी या पिकासाठी महत्त्वाची आहे. पेरणी करणं अत्यंत महत्त्वाचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे जसा जसा पेरणीचा उशीर होईल तसं तसं उत्पन्नात आपल्याला घट आढळलेली दिसून येते. वेळेवर पेरणी ही नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात, उशिरात उशीर 15 डिसेंबरपर्यंत पेरणी करावी. पेरणी करता वाणा जो वापर आहे तो योग्य वाणांचा वापर करा. फुले समाधान हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उरलेलं आहे, चांगलं उत्पन्न देणारं आहे. या वाणांचा वापर आपण आपल्या भागासाठी करावा. हेक्टरी 100 ते 125 किलो हे वेळेवर पेरणीसाठी आणि उशिरा पेरणीसाठी 125 ते 150 किलो या नुसार पेरणी करावी. बागायती वेळेवर पेरणी करायची असेल तर 20 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करायची असेल तर 18 सेंटीमीटर अंतरावर झाडातलं जे अंतर आहे 2 अंतर आहे टोळीतलं हे 18 सेंटीमीटर अंतरावर आपण ही पेरणी करावी. अशा रीतीनं आपण ही पेरणी करावी. खतांचं व्यवस्थापन मगाशी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी योग्य प्रमाणात संतुलित खतं मात्र हे देणं गरजेचं. वेळेवर अंतर्मशागत करणं अत्यंत महत्त्वाचं. याशिवाय या गव्हाच्या पिकामध्ये कीड रोग नियंत्रण मुळातच आपल्याकडे ज्या काही जाती निर्माण झाल्यात ह्या रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. त्यामुळे आपल्याकडे फारसा गव्हाचा रोग येत नाहीत. तर रोग याला प्रतिकारक्षम अशा जाती आपण निर्माण केलेल्या आहेत. शक्यतो आपल्या ह्या भागामध्ये हे रोग आपल्याला दिसून येत नाही. तरी पण असं आढळल्यास आपण मँकोजेब एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी जर घेतली तर निश्चितपणे मर रोग मोठ्या प्रमाणात आपल्याकडे किंवा उंदरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आढळतो. त्यावेळी कृषी विद्यापीठानं वेळोवेळी जी काही कृषीदर्शिनीमध्ये आपल्या विविध कीड व रोगांची मात्रा दिलेली आहे त्यानुसार आपण जर वापर निश्चित आपल्या उत्पादनात चांगली घडेल. श्री बंधूंनो, खऱ्या अर्थानं डॉक्टर आदिनाथ ताकटे सर मृदशास्त्रज्ञ एकात्मी पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी बागायत गव्हाचे लागवड तंत्रज्ञान या विषयाशी इत्थंभूत आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून सर्व तंत्रज्ञान शिफारशीच्या अंती हे सर्व आपल्या सर्व शेतकरी बंधूंसाठी या ठिकाणी सांगितलेले. सर, आपण 90.8 FM या फुले कृषी स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंचे अतिशय चांगल्या पद्धतीची बागायत गव्हाचं लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. त्याबद्दल सर्व बंधूंच्या वतीनं, महात्मा फुले विद्यापीठाच्या वतीनं आणि 90.8 FM फुले कृषी वतीनं खूप खूप धन्यवाद. शेतकरी बंधूंच्या मनात अजूनही काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण डॉक्टर आदिनाथ ताकटे सर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्या संपर्क क्रमांक 9404 03 23 89. मी पुन्हा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतोय 9404 03 2389. तर आपण आपल्या काही शंका असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि इत्थंभूत माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहे. तर सर, पुन्हा एकदा आपलं या आल्याबद्दल आभार. नमस्कार, धन्यवाद. शेतकरी बंधू, बागायत गव्हाचे लागवड तंत्रज्ञान यावेळी डॉक्टर आदिनाथ ताकटे मृदशास्त्रज्ञ
एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. यासारखे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी फुले कृषी वाहिनी.